दिन झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्व आपल्या भारतीय नागरिकांना, वार्डातील सर्व नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर ईश्वरचरणी प्रार्थना करते की तिसरी लाट ज्या पद्धतीने कोविडची, कोरोनाची महामारीची म्हणताय तर ती कधीच येऊ नये आणि आमच्या सर्व नागरिकांचं जीवन सुखसमृद्धी आणि भरभराटीचं आणि पूर्ववत व्हावं अशी आई जगदंबेपुढे प्रार्थना करते। आज माझा वाढदिवस आणि मला असं वाटतं मी निवडून आल्यापासून प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत होत्या आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना, शाखाप्रमुख विजय नागावकर आणि त्यांची पूर्ण टीम मग दरवर्षी ते निराश व्हायचे की मॅडम कुठल्या ना कुठली अडचण येत होती आणि त्यामुळे मग वाढदिवस साजरा होत नव्हता। परंतु ह्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण कुठल्याही परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा करायचा आहे आणि हे कोविडचं आणि कोरोनाची ही महामारी बघून आमच्या सर्व म्हणजे उपशाखाप्रमुख, गटप्रमुखांनी आणि शाखाप्रमुख विजय नागावकर यांनी एक डिसिजन घेतलं की आपण या चांगल्या दिवशी चांगलं कार्य करायचे, कारण की माननीय मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्या या पूरग्रस्तांच्या काळात आणि परत पुन्हा इतर ठिकाणी जे कोरोनाच्या काळात सगळ्यांना रक्ताची खूप मोठी गरज आहे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि याचं सर्व शाखांमधून व्हायला पाहिजे। मग आजच्या दिवसाचं औचित्य साधून शाखेच्या माध्यमातून आज आपलं इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांमध्ये आहे। तसेच सुकन्या योजना म्हणजे की आपल्याकडे इथे खूप मोठा स्लम विभाग आहे आणि नागरिकांचे खूप प्रश्न आहे। आपण मोठ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, विधवा महिलांसाठी, परत पुन्हा आपण मला असं वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या योजना राबवल्या। आधार केंद्र नव्हतं इथे, आधार केंद्रही केलं, महात्मा ज्योतिबा फुले, परत पुन्हा आयुष्यमान योजना, अशा वेगवेगळ्या योजनांचा आपण राबवल्या आणि मग ही सुकन्या योजना ही मुलींसाठी आहे। 10 वर्षाखालील मुलींना जर आपण पोस्टाच्या माध्यमातून जर आपण त्यांचे पासबुक हे केले तर 18 वर्षानंतर त्या मुलींचे पैसे मोठ्या प्रमाणात जमा होतात। मग तुम्ही वर्षाला 500 रुपये टाका किंवा 1.5 लाखापर्यंत टाका, जशी जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने टाकले की आणि ते सेफ आहेत आपल्यासाठी, कारण की ते शासनाच्या माध्यमातून त्या योजना असल्यामुळे तर त्या पैशांची आपल्याला गॅरंटी असते आणि मुलींना पुढे, कारण शिक्षणासाठी असू दे किंवा लग्नासाठी असू दे, आईवडिलांकडे खूप अडचणी निर्माण होतात, मग कुणाकडे हात पसरू नये। त्यापेक्षा जर आत्तापासूनच आपण आपल्या मुलींची व्यवस्था केली तर पुढच्या ती शिक्षणासाठी ती एक, मग आपणही गरीब, गरजू आणि तळागाळातील नागरिक स्वप्न बघू शकतात की त्याला काय म्हणतात की ती डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते आणि त्या पद्धतीने ती स्वतःच्या पायावरती मुलगी उभी राहू शकते आणि त्यामुळे आज आपण सुकन्या योजनेचाही प्रारंभ आजपासून केलेला आहे। तर म्हणजे आज कारण की कोविडच्या काळात बऱ्याच जणांना कोरोना झालेला आहे, पोस्ट कोविडचे पण बरेच प्रॉब्लेम आहे आणि कुठल्याही कोणाला अडचण न होता 100 ते 200 बॉटल असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे। तरी कारण आत्ताच आम्ही 4 महिन्यापूर्वी परत पुन्हा आमच्या शाखेत घेतलं होतं, त्यावेळी 185 शिवजयंतीला तर 185 रक्ताच्या बाटल्या आम्ही दिल्या होत्या। तर त्या नियोजनाने आम्ही आताही आम्ही करत आहोत आणि जेव्हा जेव्हा अशी काही संकट असतील, जेव्हा जेव्हा अडचणी येतात तर तेव्हा शिवसेना ही कोणी साथ घातली तर हात देते, त्या पद्धतीनेच आम्ही हे करणार। आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर साहेब नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही पूर्ण शाखा क्रमांक 147ची जी टीम आहे, पूर्ण शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख सर्व, तर ही अतिशय चांगल्या पद्धतीने सगळेच जण काम करत आहेत। तो वरिष्ठांचा निर्णय असेल आणि कुठल्याही निर्णयाला आपण नागरिक स्वतःच्या स्वार्थासाठी आपण सपोर्ट केला पाहिजे, कारण की असं म्हणतात की जहान आहे तर जहान आहे आणि ते काही कुठल्या स्वार्थासाठी करत नाही, तर ते आपल्या नागरिकांच्या भविष्यासाठी, आपल्या नागरिकांच्या जीवनासाठी, कारण की जीवन आहे तर सगळ्या गोष्टी आहेत, जर मीच नाही तर मग काही नाही, अशी ही प्रत्येकाने धारणा घ्यायला पाहिजे। स्वतःचा जीव स्वतः वाचणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, जे काही निर्बंध आहेत, जे त्यांनी दिलेले आहेत, तर ते सगळ्या गोष्टींचं पालन आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं नागरिकांमध्ये जर त्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर जो हा कोरोनाची जी महामारी आहे ही
भयंकर अशी लाट आहे किंवा ही जी भीती आहे तर ही मला असं वाटतं कुठेतरी होईल. कारण की मला खूप आनंद वाटतो की आम्ही जेव्हा म्हणजे 2023 मार्चपासून लॉकडाऊन चालू होता आणि आम्ही ग्राउंड लेवलला खूप कामं केली. नागरिकांना सॅनिटायझरपासून सगळं म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक घर, प्रायव्हेट सोसायटी असू दे, स्लम असू दे, आम्ही डोअर टू डोअर सॅनिटाईज करून घेतलं सगळ्या पूर्ण. परत पुन्हा आम्ही सर्वांना धान्य वाटप केलं, भाज्या वाटप केल्या, ॲर्सेनिकच्या गोळ्या दिल्या आणि वेळोवेळी सगळीकडे धूर फवारणी, रस्ते फवारणी अशी जी कामं आहेत ती मेडिकल कॅम्प केले. आताच आमचे डॉक्टर तानाजी येऊन गेले, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण वार्डात सहकार्य केलं, नियोजन केलं. आणि म्हणून मला असं वाटतं माझ्या स्लम विभागात म्हणजे 5% पण हे कोविडचे रुग्ण निघाले नाहीत. तर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व, आणि विशेष म्हणजे मी सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानते की माझ्या वार्डातील सर्व नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्यामुळेच आपण या सगळ्या गोष्टींवर मात करू शकलो. आज परत पुन्हा सर्वांनी मला वाढदिवसाच्या खूप प्रत्यक्षपणे ज्यांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आई जगदंबेपुढे प्रार्थना करते की आपल्या सर्वांचं आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीचं जावो, निरोगीमय राहो आणि अतिशय पूर्ण आपल्या वार्डाचा चांगला उत्कर्ष हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण बोलल्याप्रमाणे खरोखर रात्रीपासूनच त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि ते ॲक्च्युली अंजली नाईकला नाही देत आहेत, तर त्यांनी केलेल्या या प्रभागामध्ये कार्याला त्यांना शुभेच्छा देत आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं काम, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे अतिशय अंजली नाईक यांनी अचूकपणे वेधलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने या प्रभागामध्ये छान काम करत आहेत, जनसेवा करत आहेत. आज ह्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कारण गेल्या वर्षी आम्ही वाढदिवस साजरा करू शकलो नाही कारण कोविड खूप जोरात होतं आणि त्यामुळे आम्ही फक्त जनसेवा करत होतो. कोविडचे जे ज्या लोकांना आम्ही मदत कार्य करत होतो त्या घरापर्यंत पोहोचवत होतो. सॅनिटायझर, वॅक्सिनेशन, अन्नधान्य पुरवठा, भाजीपाला पुरवठा आणि फळं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घराघरापर्यंत डोर टू डोअर रोज आम्ही रोजचे 2,000 ते 2,500 लोकांना जेवण देत होतो. तर अशी कामं आमची चालू होती गेल्या वाढदिवसाला आणि ह्या वाढदिवसाला सर्व कार्यकर्त्यांची आमची मीटिंग झाली आणि आम्ही ठरवलं की ह्या टायमाला एक वाढदिवस साजरा करायचा, पण जनसेवेमध्ये तो वाढदिवस साजरा करायचा, त्या जनतेला काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे एक ब्लड डोनेशन कॅम्प मागे आम्ही शिवजयंतीला ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता मार्चमध्ये आणि आता आम्ही अंजली नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला आहे आणि 200 ते 250 लोकांची आमच्याकडे नोंदणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आजचे ब्लड डोनेशन कॅम्प सुरू होत आहे. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आखल्या होत्या आणि ह्या ठिकाणी आयोजन केलं होतं त्या योजनेचं. त्या योजना महात्मा ज्योतिबा फुले मेडिक्लेम योजना होत्या आणि अशा अपंगांसाठी काही योजना आहेत त्या आम्ही पुढच्या 15 दिवसानंतर सुरू करणार आहे, ज्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत. विधवा महिलांसाठी ज्या योजना आहेत ज्या 1 तारखेला आम्ही सुरू करणार होतो, पण काही कारणानिमित्त आम्ही त्या 10-15 दिवसानंतर त्या योजना सुरू करणार आहोत. आणि नेहमी शाखेमध्ये मॅडमच्या ऑफिसामध्ये लोकांची मागणी असते की आम्हाला ह्या योजना हव्या आहेत, कारण शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोचत नाही आहेत. त्यातलीच एक योजना आज आम्ही वाढदिवसानिमित्त लहान मुलींसाठी, 10 वर्ष आतील मुलींसाठी शासकीय योजना सुकन्या योजना ह्या ठिकाणी पोस्टाची योजना आहे त्या आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्या गरीब जनतेला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्या मुलींचं ज्यावेळेस 18 वर्षाच्या होतील त्यावेळेस त्यांच्या शिक्षणासाठी, कॉलेज ॲडमिशन किंवा इतर इंजिनिअरिंग ॲडमिशनला त्यांचं त्या ठिकाणी 50% रक्कम ते त्या योजनेमधून काढू शकतात आणि शिक्षणासाठी त्या वापरू शकतात. अंजली नाईक यांची खरोखर स्तुती करत नाही आहे, परंतु नगरसेवक काय काम करू शकतो ते या प्रभागाने दाखवून दिलेलं आहे आणि अतिशय जात, प्रेत, धर्म काही न पाळता त्यांनी या प्रभागामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर नेहमीच असणारच आहे आणि पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या इलेक्शनला आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्ही शाखेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. मेरा नाम कांतिलाल अग्रवाल, मैं वासीनाका में ही पैदा हुआ हूँ और वासीनाका के पिछले 50 साल तक जो नगर सेवक रहे, जिन्होंने जो काम किए उससे मैं पूरी तरह से अवगत हूँ. माननीय शरद जी भाऊ आचार्य जब यहाँ पे नगर सेवक थे
वो बाद में जाके महापौर भी बने। उसके बाद अंजलि नाइक मैडम के रूप में इस वार्ड को सच्चा नगर सेवक मिला और आज उनके वार्ड दिवस के अवसर पर मैं उनको मन से हार्दिक शुभेच्छा देता हूँ। मैं आज तक किसी भी नगर सेवक के जन्मदिन पर खुद होकर आया नहीं, क्योंकि उनका कभी काम ही दिखाई दिया नहीं। पिछले 5 साल में मैडम ने अलग अलग तरीके से जो अपने वार्ड के लिए काम किया है, शाखा के माध्यम से नगर सेवक रहते हुए, वो बहुत समझ के परे है। मतलब किसी भी क्षेत्र में हर तरीके का काम उन्होंने किया। शिक्षण सभापति रहते हुए, प्रभाग समिति के अध्यक्ष रहते हुए, नगर सेवक होते हुए उन्होंने वार्ड के हर काम में अपना योगदान दिया। मतलब जितनी उनकी क्षमता से उससे कई ज़्यादा, तो उसका पूरा फ़ायदा यहाँ की गरीब स्लम की जनता को मिला। हम लोगों को भी एक ऐसा लगा कि कोई एक कार्य सम्राट नगर सेवक, इनको कार्य साम्राज्ञी बोलता हूँ मैं, कार्य साम्राज्ञी नगर सेवक हमको मिली। और मैं इनको फिर एक बार शुभेच्छा देता हूँ और मैं ऊपर जगदम्बा माता से प्रार्थना करूँगा कि अगले और एक टर्म इनको इस वार्ड का नगर सेविका बना के फिर इनको आमदार बनाए, ताकि और कई वार्डों का भला हो सके। धन्यवाद। को जय महाराष्ट्र। मेरा नाम आरती शर्मा है। मैं इधर पिछले 27 साल से वाशीनाका में रह रही हूँ। मेरा जन्म आगरा में हुआ था। मैं यहाँ पे आई पिछले 10 साल से। अंजलि ताई को मैं जानती हूँ, उन्होंने मुझे आगे लाया इस क्षेत्र में। पहले इतना किसी ने आगे नहीं बढ़ाया जितना उन्होंने मुझे आगे बढ़ाया, हर एक चीज़ के बारे में बढ़ाया। उन्होंने ये नहीं देखा कि मैं एक दार्जिलिंग की नेपाली हूँ। उन्होंने कभी भेदभाव नहीं किया कि ये मराठी नहीं है या ये कास्ट की नहीं है, पर उन्होंने एक महिला है, एक महिला को किस तरह से आगे लाने का, उनके मन में पहले से ही ये सब विचार रहते थे। वो पहले जब शाखा प्रमुख थे तो घर घर एक एक महिला का सुख दुख जानने के लिए निकलती थी, जो हर एक घर में हर एक महिला उनके दिलों में बसी हुई है। और वो इतनी अच्छी है ना कि अगर हम उनको अपना दुख जरा भी कुछ भी बताएं तो तुरंत वो दौड़ी भागी आती है। पर वो ये नहीं देखते हैं कि मैं नगर सेविका हूँ या मैं शिक्षण समिति अध्यक्ष रह चुकी हूँ। उनको इतना मतलब प्राउड फील कभी नहीं होता था कि मैं बहुत बड़ी हूँ, लेकिन उन्होंने कभी भी कोई भी हो, कहीं से भी हो, अगर उनको दुख दे, ये नहीं कि उनके ही सिर्फ सैनिक होना चाहिए, मराठी मानूस होना चाहिए, ऐसा कुछ नहीं। वो हर एक के सुख दुख के लिए आगे बढ़ के आते हैं। तो आज उनके जन्मदिन के अवसर पर हम सभी महिलाएं जो भी हैं, उनके हम लोग शाखा उप शाखा प्रमुख कम, हम उन लोगों के दोस्त भी ज़्यादा रहते हैं। वो हम लोगों को दोस्त के जैसे ही ट्रीट करती हैं, हर सुख दुख में आते हैं। तो मैं तो ये चाहती हूँ कि आगे 5 साल क्या 15-20 साल और वो जीतते जाए। और जब से इस क्षेत्र में नगर सेविका बन के आए हैं, उन्होंने हर एक चीज़ का ख्याल रखा है। उन्होंने स्वास्थ्य का ख्याल रखा है, स्वास्थ्य के लिए हॉस्पिटल हुआ, एजुकेशन के लिए उन्होंने आगे किया है। और उन्होंने यहाँ तक किया है कि खाली मराठी और हिंदी पढ़ के बच्चे आगे जाके प्रॉब्लम में आते हैं। उन्होंने जब शिक्षण समिति में आए तो उन्होंने इस बात का ख्याल रखा। और इंग्लिश मीडियम म्यूनसिपैलिटी का बीएमसी के लिए उन्होंने इंग्लिश मीडियम स्कूल के लिए उन्होंने अप्लाई किया। उनके थ्रू से आज अजीज़बाग आज़ाद नगर जहाँ मैं रहती हूँ, मेरे घर के सामने सीबीएसई बोर्ड का इतना बड़ा स्कूल, इतना सुंदर स्कूल बना के दिया, जिसकी फीस आज लाख 1.5 लाख रुपए डोनेशन देना पड़ता है। हम गरीब जनता लोग कोई नहीं दे सकते। कम से कम उन बच्चों का वहाँ फ्री में एजुकेशन मिलेगा। वो लोग आगे जाके कहीं पे भी इंग्लिश बोलने से नहीं लड़खड़ाएंगे, क्योंकि हमारे जो मराठी बच्चे हैं मराठी मीडियम से 10 तक पढ़ते, लेकिन 11th में जाने के बाद उनको बहुत प्रॉब्लम आता है इंग्लिश मीडियम के से आगे करने के लिए। तो उनको शुरू से इंग्लिश मीडियम का प्रभाव मिलेगा और वो आगे कहीं पे भी जाके भी हो गए। आज मैं उनके जन्मदिन पे उनको खूब खूब शुभेच्छा देती हूँ और माता रानी से ये चाहती हूँ और भोलेनाथ जी से चाहती हूँ कि उनके स्वास्थ्य अच्छा रहे और वो वैसे आगे बढ़ते रहे। थैंक यू।